बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र, मानाचा जय महाराष्ट्र। जर अजूनही शिवसेना एक वादळी आपल्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांना सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब जरूर करावं। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या विचारांना नेण्यासाठी शिवसेना एक वादळ हे YouTube प्रबोधन माध्यम कटिबद्ध आहे। आपण सर्वांनी शिवसेना एक वादळला मोठं करावं, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवावं आणि लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब जरूर करावं ही तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती। काल ज्या वेळेस आपल्या शिवसेना एक वादळवर मी एक व्हिडिओ प्रसारित केला होता की शिवसैनिकांना डोळ्यातनं अश्रूचा थेंब न गाळता हा व्हिडिओ पाहून दाखवावा। अनेक शिवसैनिकांचे महाराष्ट्रभरातनं नव्हे तर जगभरातनं मला फोन कॉल्स झाले, व्हॉट्सअप मेसेजेस आले, मेसेंजर मेसेजेस आले आणि आपल्या व्हिडिओच्या खालच्या कमेंट्स मध्ये शिवसैनिकांनी स्पष्टपणे लिहिलं, दादा प्रयत्न फार केला पण आपल्या व्हिडिओ नंतर डोळ्यातनं अश्रूचा थेंब थांबवणं आम्हाला ते शक्य झालं नाही। कालच्या व्हिडिओमध्ये नकळत माझ्याकडनं बाळासाहेबांच्या अंत्यदर्शनाच्या त्या सर्व प्रसंगांना एक हात घातला गेला। त्यावेळेस जे जे काही मी पाहत होतो, 12-13 वर्षांपूर्वीचा तो काळ ज्यावेळेस मी पाहत होतो आणि तो काळ ज्यावेळेस मी वर्णन करत होतो, शिवसैनिकांनो अनेकांच्या डोळ्यासमोर ते प्रसंग ताजे होत गेले। बाळासाहेबांच्या अंतिम दर्शनावेळच्या त्या प्रसंगांना ज्यावेळेस मी हात घातला, ते प्रसंग जणू काही तुम्हा सर्वांच्या डोळ्यासमोर असा एक फ्लॅशबॅक जातोय 12 वर्षांनंतरचा। कित्येक ज्येष्ठ शिवसैनिकांचे ज्यावेळेस फोन कॉल्स मेसेजेस आले त्यावेळेस शिवसैनिकांनो त्यावेळेस मला त्या विषयाचं गांभीर्य कळालं। नंतर लक्षात आलं की आपण या वेगळ्याच विषयामध्ये वेगळ्याच एका विश्वामध्ये काल घुसलो होतो। बोलण्याच्या ओघामध्ये जरा खोल जात होतो शिवसैनिकांनो। जर तो व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला कोणालाही म्हणजे काय सांगू आता मी त्या सगळ्या वर्णनाविषयी, पण जास्तच जर तुमच्या भावना दाटून आल्या असतील आणि त्यामुळे तुम्हाला कुठे त्रास झाला असेल तर शिवसैनिकांनो क्षमस्व। त्याच व्हिडिओ नंतर मला काही ज्यावेळेस मेसेजेस आले एका शिवसैनिकाचं, त्यांचं मी इथे नाव जरी घेणार नसलो तरी त्यांचा तो मेसेज मला तुम्हा सर्वांना वाचून दाखवायचा आहे। नाव घ्यायला तसं काही हरकत नसावी पण नको वाटतं, उगाच काही गोष्टींना सुरुवात नको। काही गोष्टी अशा असतात नाव घेतल्यानंतर उगाच एखाद्याच्या सुरक्षितेविषयी म्हणजे विशेष मी त्या सर्वांची काळजी घेत असतो आणि त्यांच्या प्रायव्हसीची मी काळजी घेत असतो, त्यामुळे मी कधीही कोणाचं विना परवानगी नाव घेत नाही। मी यांना विचारलं नसल्यामुळे मी ह्यांचं नाव आता तरी सध्या घेत नाहीये। भविष्यात जर मी त्यांना विचारून त्यांचं नाव मी तुम्हा सर्वांसमोर देईल, पण त्यांचा विचार मला तुम्हा सर्वांसमोर वाचून नक्की दाखवायचा। हा विचार माझा नाही, हा त्यांचे शब्द आहेत आणि हा विचार मी तुम्हा सर्वांसमोर फक्त वाचून दाखवतोय शिवसेना एक वादळच्या माध्यमातून। अनिश दादा जय महाराष्ट्र त्यांनी सुरुवात केली आहे। माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असताना शिवसेना हा शब्द जरी कानावर पडला तरी अंगावर रोमांच उभे राहायचे। आता ह्या शिवसैनिकांचं वय जवळपास 71च्या आसपास आहे बरं का। 71च्या 70-71 त्यांचं वय त्यांनी लिहिलं आहे। ते जन्मतारखेप्रमाणे मला ते काउंट नाही करताना पण 70-71 आपण पकडू शकतो। त्यांचं माध्यमिक विद्यालय म्हणजे त्यावेळेस त्यांचं वय तुम्ही समजू शकता। शिक्षण घेत असताना माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असताना शिवसेना हा शब्द जरी कानावर पडला तरी अंगावर रोमांच उभे राहायचे आणि नकळत तोंडातून जिंदाबाद हा शब्द कधी निघून जायचा हे मलाच कळत नव्हतं। शिवतीर्थ, शिवसेना, बाळासाहेब न भूतो न भविष्यती असं हे नातं होतं। याच शिवतीर्थावर लाखोंच्या साक्षीने बाळासाहेबांनी आदेश दिला किंबहुना वचन घेतलं होतं। बघा आपल्या कालच्या व्हिडिओला कसं त्यांनी रिलेट केलंय। याच शिवतीर्थावर लाखोंच्या साक्षीने बाळासाहेबांनी आदेश दिला होता किंबहुना वचन घेतलं होतं। मला सांभाळलं, उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा आणि या महाराष्ट्राचा उद्धार करून घ्या। त्याच महाराष्ट्राला उद्धव साहेबांनी जागतिक आपत्तीत कोरोना कालखंडात अवघा महाराष्ट्र तळहातावरील फुडाप्रमाणे जपला होता। धारावी पॅटर्नचं जगभरात कौतुक झालं। पाण्याविना मासा अर्थात सत्तेशिवाय तडफडणाऱ्या या कमळीने गनिमी कावा नव्हे तर शकुनी कावा केला आणि मांडीला मांडी म्हणणाऱ्यांनी ज्या सुरतेची छत्रपती शिवाजी महाराजांनी लूट केली होती
त्या सुरतेच्या मार्गे गुवाहाटीला पलायन करणारे बाळासाहेबांचे शिवसैनिक असू शकतात का? प्रश्नचिन्ह टाकले त्यांनी इथे पुढे. ज्यांचा सांभाळ करा असे आदेश वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी दिले होते, ते मृत्यूशय्येवर असताना त्यांच्या पाठीत खंजीत खुपसणारे शिवसैनिक असू शकतात का? पुढे एक प्रश्नचिन्ह टाकलंय. ज्यांनी उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीतून उतरण्यास भाग पाडले, नव्हे तर उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. अवघ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात अश्रू असताना हे टेबलवर चढून नाचले, हे नाचणारे बाळासाहेबांचे शिवसैनिक असू शकतात का? प्रश्नचिन्ह टाकलंय. मला हे का विचार तुम्हा सर्वांशी शेअर करायचे बघा, याच्यामध्ये अनेक अर्थ दडलेले आहेत शिवसैनिकांना, आणि कदाचित तुमच्या मनाचे बोल, कदाचित ह्या शिवसैनिकाच्या मनाचे बोल आणि तुमच्या मनाचे बोल हे सारखे असू शकतात. बघा ना, शिवसैनिक लढवय्ये असतात. संजय राऊतांसारखे मोडेन पण वाकणार नाही, वेळ प्रसंगी जेल पत्करेल पण शरणागती जाणार नाही. अनिल देशमुखांसारखे, त्यांनी पक्ष सोडला नाही, वेळ प्रसंगी 13-14 महिने जेलमध्ये जाऊन आले, सगळ्या यंत्रणांचा ससेमिरा पाठी लावून घेतला, जेलपेक्षा शरणागती पत्करून बाहेर राहू शकले असते. पण त्यांनी पुढे एक काव्याप्रमाणे लिहिलेलं आहे, शरणागती पत्करून पडोनी राहीन कमळीचे पायी, हेच वास्तव कमळीचे पाय धरोनी राहीन. अशा प्रकारे जर राहिले असते तर कदाचित जेल झाली नसते. विचार करा शिवसैनिकांनो, आपल्या आयुष्यपणाला लावलं जातं. ज्यावेळेस तुरुंगवास होतो, ज्यावेळेस हे असले घाणेरडे आरोप केले जातात, फक्त तुमच्यावर नसतात ते, तुमचा संबंध परिवार, तुमचा संबंध नात्या गोत्यांसकट सारा परिवार याच्यात खेचला जात असतो. हे निर्णय फार मोठे असतात. तुम्ही जर दगडाच्या काळजाचे असाल ना, आणि तेवढी तुमची निष्ठा पक्षांवर असेल आणि त्या पक्षाच्या प्रमुखांवर असेल ना, त्याच वेळेस हे निर्णय होतात. मी वेळ प्रसंगी जेलमध्ये जाईल पण शरणागती पत्करणार नाही, मरण आलं तरी चालेल पण शरण जाणार नाही. पुढे बघा ना काय म्हणतात. बाकी बाळासाहेबांचे आणि दिघे साहेबांचे विचार सारं काही झूट आहे या सर्वांसाठी. हे महाराष्ट्रालाच काय, गद्दारांना सुद्धा चांगलंच ज्ञात आहे. काँग्रेस सोबत जाण्यापेक्षा मी माझं दुकान बंद करील या वाक्याचा सदा सर्व काळ जप करणारे हे गद्दार सोयीस्करपणे कसे विसरतात की मी माझ्या शिवसेनेची निर्मिती कमळीची पालखी वाहण्यासाठी केलेली नाही. माझ्या शिवसेनेची निर्मिती ही कमळीची पालखी वाहण्यासाठी झालेली नाही. शिवसेना हा स्वतंत्र विचारांचा स्वतंत्र पक्ष आहे. अनेक वेळा शिवसेनेने आपलं स्वतंत्र अस्तित्व दाखवून दिलेलं आहे. अगदी राष्ट्रपती पदांच्या निवडणुकांपर्यंत सर्व ठिकाणी शिवसेनेने आपलं स्वतंत्र अस्तित्व दाखवून दिलेलं आहे. आता कुठे कमळीने आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. केले ना, बिना गृहमंत्री पदाशिवाय उप करून टाकले यांना, बिना गृह शिवाय उप करून टाकले. होय, जेवढं फेकलंय तेवढंच स्वीकारायचं, जेवढं फेकू तेवढंच चघळायचं, अन्यथा. पुढे 5 टिंब टाकलेले आहेत. अन्यथा तुर्तास कपाटात ठेवलेल्या फायली टेबलावर यायला वेळ लागणार नाही. समजलात तुम्ही काय म्हणायचंय? कपाटात ठेवलेल्या फायली टेबलावर यायला वेळ लागणार नाही. केंद्रीय तपास यंत्रणा, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, EVM अशा यंत्रणा हाताशी असल्यावर पक्ष काही अंशी अपयशाच्या गर्तेत साहजिकच आहे. आपण आहोत, त्यांनी हेही मान्य केले. आपण पक्ष काही अंशी अपयशाच्या गर्तेत साहजिकच आहे, मान्य आहे. विधानसभेत पाहिजे तसे यश मिळाले नाही म्हणून खचून जायचं नाही, मान्य आहे. जिंकेपर्यंत लढायचं आणि पाडेपर्यंत लढायचं. फक्त जिंकेपर्यंत नाही, यांना पाडेपर्यंत लढायचं. उद्धव साहेबांना, आदित्य साहेबांना सांभाळायचंय. होय, धर्मवीरांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर चुकीला माफी नाही. शिवसेनेने कमळीची पालखी वाहायची नाही. हे आदेश शिरसावन्य मानणारे, बाळासाहेबांना मानणारे निष्ठावंत शिवसैनिक कधीही खाली पडू देणार नाहीत. बाकी ज्यांनी आई समान शिवसेना फोडली, मातोश्रीच्या मंदिरातील धनुष्य चोरले, ते आज
सुपात आहेत. आपण जात्यात आहोत ना, तर ते आज सुपामध्ये आहे. ते सूप असं 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 हलतंय आणि जात्यात पडलेले. आता आपण जात्यात आहोत, वरती सुपातले कधी त्या जात्यात येतील त्यांचं त्यांना कळणार नाही. लक्षात ठेवा, तुमची गरज संपत चालली आहे. संपत्तीच्या बळावर माजलेल्यांनी, कारण ज्या पक्षांनी तुम्हाला सर्वस्व दिलं त्यांचे तुम्ही झाला नाहीत, तर तुम्ही त्या कमळीचे काय होणार? ही कमळी हे सारं काही चांगलंच जाणून आहे आणि ही कमळीला ज्ञात आहे. तसे नाही घडले तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. नियती कुणालाही सोडत नसते. ती जेव्हा वसुलीला निघते तेव्हा चक्रवाढ व्याजासह वसुली करते आणि त्यावेळेस कुणाचाही वशिला चालत नाही. सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही जन्माला येत नाही. परिवर्तन हाच सृष्टीचा नियम आहे. शिवसेना ही शाळेची इमारत आहे. विद्यार्थी येतात, शिक्षण घेऊन पुढे जातात. शाळा जागेवर असते. किंबहुना राऊत साहेब म्हणतात तसे पुन्हा नवे विद्यार्थी घडवण्यासाठी ही शाळा कायम तयार असते. प्रत्येक थांब्यावर बघा ना, यांनी एका बसचं वर्णन केलं इथे. ज्यावेळेस बस चालते तेव्हा प्रत्येक थांब्यावरती ज्यावेळेस उभी राहते, पुढच्या दाराने ज्यावेळेस लोक उतरत असतात त्यावेळेस मागच्या दाराने चढत देखील असतात आणि बसमधली गर्दी ही तशीच कायम असते. शाळेची इमारत आणि बस हे ओरिजिनल शिवसेना आहेत. जे सोबत येतील त्यांच्यासह, जे निघून जातील त्यांच्याशिवाय. शिवसेना जिंदाबाद. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. उद्धव साहेब आगे बढ़ो, हम आपके साथ है. अशा प्रकारचा त्यांचा हा संदेश आहे. तो आहे असा तुम्हा सर्वांसमोर मी बोलून दाखवला, माझ्या शब्दात बोलून दाखवला. शिवसैनिकांनो, शब्द न शब्द याच्यातला अगदी खरा आहे. आज तुम्ही मला सांगा ना, जे बघाशी जात्याचं आणि सुपाचं उदाहरण दिलं, आज जात्यात त्यांनी आपल्याला ढकललेलं आहे, शिवसेनेला ह्या युद्धात ढकललेलं आहे, पण तुम्ही सारे सुपात आहात. आज कुठं आहे एकनाथ? आपण म्हणतो ना, तो एक डायलॉग येतो, मला वाटतं धर्मवीर दिघे साहेबांच्या चित्रपटात तो डायलॉग टाकला होता, एकनाथ कुठे आहे, एकनाथ कुठे आहे. आज एकनाथ शिंदे कुठे आहेत? तुम्हाला त्यांच्या बातम्या ऐकायला मिळतात? नाही, बातम्या बंद झालेल्या आहेत. एकनाथ शिंदेच्या तुम्ही बातम्या आता शोधाव्या लागतात. 2.5 वर्षांसाठी हा केलेला सारा अट्टहास होता. 2.5 वर्षांसाठीचा हा खेळ होता. कारण ह्या सर्वांना माहिती होतं, महाविकास आघाडीचं सरकार जर संपूर्ण 5 वर्ष काढेल तर भविष्यात यांची पुढची कित्येक वर्ष बिना सरकारांची जातील. किंबहुना यांचं सरकार येईल की नाही कोणालाच माहीत नाही. त्यासाठी यानं त्या प्रकारे महाराष्ट्रात सरकार घेऊन यायचं, यानं त्या प्रकारे या सगळ्या संस्था हाताशी धरायच्या आणि त्यातून भविष्यातल्या सत्ता या सेव्ह करायच्या म्हणू शकता. त्यांचा मार्ग सोयीस्कर करून ठेवायचा. आज एकनाथ कुठे आहे? एकनाथ शिंदेचं नाव गायब. एकनाथ शिंदेच्या माणसांचं नाव गायब. माणसांची नावं निघतायत. कोणी म्हणतंय तो संजय गायकवाडासारखा, त्याची भाषा पहा, कुणाची तुलना केली मतदारांशी ह्याने. जाऊ द्या, त्या सगळ्या विषयात मी जात नाही. पण आज एकनाथ शिंदेच्या ते मी वारंवार का म्हणतो, एकनाथ कुठे दिसतच नाही. 2.5 वर्षांसाठीचा हा ताम्रपट डोक्यावर घालून आले होते, आता केला बाजूला. कढीपत्ता असा बाजूला काढून ठेवला. स्वाद घेतला, सत्ता काबीज करून घेतली, तुम्हाला असा बाजूला काढला. अरे त्या अजित पवारांनी तरी कमीत कमी आपलं होतं ते अर्धघातं कायम ठेवलं. लक्षात घ्या, या 2.5 वर्षांसाठी केलेला हा सारा खटाटोप त्याही वेळेस उपमुख्यमंत्रीपद मिळू शकलं असतं. त्याही वेळेस मिळू शकलं असतं. त्याही वेळेस उद्धव साहेबांना सांगितलं असतं तर मुख्यमंत्री पदही मिळू शकलं असतं. सारं काही होऊ शकलं असतं. पण आता भविष्यामध्ये माहीत नाही. कारण शेवटी काय, हे जी 56, 55, 56 दाखवलेत ही सूज आहे. ही सूज कमळी कधी ओसरवून टाकेल त्यांचं त्यांना कळणार नाही. त्यामुळे ना इकडचे निर्णय घेऊ शकत, ना इकडचे निर्णय घेऊ शकत. याला म्हणतात उठता लात आणि बसता, समजू शकता तुम्ही. असो, एकनाथ कुठे आहे हा पडलेला एक मोठा प्रश्न आहे. चेहऱ्यावर ते हावभाव आता दिसत नाहीत पूर्वीसारखे. तो विजयाचा उन्माद दिसत नाही आता पूर्वीसारखा. यालाच म्हणतात ज्यावेळेस
नियती आता आपला बदला घ्यायला सुरू करेल. हळूहळू पहा, बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत देशाच्याही राजकारणात आणि या महाराष्ट्राच्याही राजकारणात. बाळासाहेबांचे आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे चाललोय. आज शिवसेनेकडे 20 मावळे असतील, 20 आमदार असतील, पण शिवसेनेचे स्वतःच्या जीवाचे मावळे आहेत, स्वतःच्या जीवावर आलेले मावळे आहेत. असो अनेक गोष्टी आहेत. तुम्हा सर्वांची मी तुर्तास रजा घेतोय. अनेक गोष्टी आहेत त्या तुम्हा सर्वांसमोर वेगवेगळ्या विषयातून घेऊन येतच राहील. पण शिवसैनिकांनो, चाललेले ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही पाहताय, आज एक जण जातोय, उद्या दुसरा जातोय. हे सगळे स्वार्थाने भरलेली ही माणसं, वैयक्तिक महत्वाकांक्षांनी भरलेली ही माणसं, ज्या वेळेस आपल्या आईकडे जेवायला नाही, आपल्या आईकडे खायला काही नाही म्हणून तुम्ही आईची साथ सोडणार, असं होऊ शकत नाही. आज आपल्या आईची साथ अशा परिस्थितीत देणं हे फार गरजेचं होतं. हे माणसं कसली, यांना मी नराधमच म्हणेल. हे इकडे तिकडे 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 उंदरं पळत सुटली, जिकडे शीतं तिकडे ही भूतं पळत सुटली. जोपर्यंत बाळासाहेबांनी, उद्धव साहेबांनी, शिवसेनेने घडवलेला हा शेवटचे निष्ठावंत शिवसैनिक आणि त्याचा श्वास शिल्लक आहे ना, या माझ्या माय शिवसेनेला मरण नाही, इतकंच सांगतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या.